वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तुझेचा सिंधू सापडला, तारक बालक श्री येशू हा, तारक बालक श्री येशू हा, जगती अवतरला, जगती अवतरला. तुझेचा सिंधू सापडला. संघ हा दूतांचा जमला, मंगलवार्ता गरीब मेंढक्या, संघ हा दूतांचा जमला, मंगलवार्ता गरीब मेंढक्या, विदित करायाला, विदित करायाला. तुझेचा सिंधू सापडला, तारक बालक श्री येशू हा, तारक बालक श्री येशू हा, जगती अवतरला, जगती अवतरला. कृपेचा सिंधू सापडला. प्रीतीला पूरक साला, अहधरी कवटाळून प्रीती, प्रीतीला पूरक साला, अहधरी कवटाळून प्रीती, म्हणंग दुबळाला, म्हणंग दुबळाला. कृपेचा आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग गलतीकारास पत्र याचा 4था अध्याय वचने 4 आणि 5. गलतीकारास पत्र 4था अध्याय वचने 4 आणि 5. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. देवबाबा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थी नावामध्ये आपणा सर्वांना शुभ प्रभात. आजचे वाचलेले शास्त्रभाग गलती 4था अध्याय वचन 4 आणि 5. या वचनामध्ये आपण पाहतोय की स्वर्गीय पित्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला धर्तीवर या भूतलावर पाठविले, यासाठी की ते जे लोक नियमशास्त्रावर अधीन आहेत त्यांना खंडणी भरून सोडवावे व आपणास पुत्राचा हक्क मिळावा, यासाठी प्रिय परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवला. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताने खंडणी दिली, पण त्याचे पुत्र होण्याचा हक्क त्याच लोकांना प्राप्त होईल जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतात. वचन स्पष्ट सांगते, योहानाचे पुस्तक त्याचा अध्याय 1 आणि वचन 12. वचन सांगते की जितक्याने त्यावर विश्वास केला त्यांना आपले पुत्र होण्याचा अधिकार दिला. त्याचप्रकारे गलतीकारास
त्याच्या 3 अध्याय आणि वचन 26 आपल्याला सांगते की येशू ख्रिस्तावर जे लोक विश्वास करतात त्यांनाच परमेश्वराने आपले संतान होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजेच जे लोक त्यावर विश्वास करतात प्रभू येशू ख्रिस्तावर. प्रश्न हा आहे, काय आपण विश्वास करतो का? काय आपण विश्वास करून देवाचे लेकरं झाले आहोत का? की व्यवस्थेमध्ये अजूनही आपण अडखळले आहोत? काय आपण व्यवस्थेमध्ये अजूनही अडकले आहोत? जर माझे प्रणव, आम्ही जर व्यवस्थेत अडकले असूल तर या आपण सर्व व्यवस्थेचं अडखळण दूर करूया व विश्वास करू प्रभू येशू ख्रिस्तावर आणि प्रीतीमध्ये आपण चालू. ज्या प्रकारे एपिस्करास त्याचा 5 अध्याय आणि वचन 2 आपल्याला सांगते की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरून सर्वांसंगती प्रीतीने चालणे शिकणे आहे. आणि जर आपण या प्रकारे जीवन जगतो तर निश्चितच परमेश्वर ज्या उद्देशाने या पृथ्वीवर आपल्या लेकराला प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेला आहे तो उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. आम्ही त्याचे लेकरं म्हणून ओळखले जाऊ. या प्रार्थना करू. देवा धन्यवाद या सुंदर क्षणी, सुंदर वचन प्रभू तू आमच्या संगती बोललंस. तुझ्या वचनाचं रहस्य तू आम्हाला शिकवलंस, याबद्दल तुझे आभार मानतो. देवा धन्यवाद, सुंदर वचना करू बोललंस आणि प्रभू आम्हाला तुझे लेकरं म्हणून जगण्यासाठी, प्रभू ओळखले जाण्यासाठी प्रभू आमच्या विश्वासाला भक्कम कर आणि तू आपल्या कृपेत आम्हाला चालव. देवा धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस, येशू प्रभूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. म्हणंग दुबळाला कृपेचा सिंधू सापडला. तारक बालक श्री येशू हा, तारक बालक श्री येशू हा जगती अवतरला, जगती अवतरला. कृपेचा सिंधू सापडला. बालक अर्पी जगताला नवजीवनाचा ठेवाया तव. बालक अर्पी जगताला नवजीवनाचा ठेवाया तव. आनंदे डोला, आनंदे डोला. कृपेचा सिंधू सापडला. तारक बालक श्री येशू हा, तारक बालक श्री येशू हा जगती अवतरला, जगती अवतरला. कृपेचा सिंधू सापडला. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.